खूप रिस्पॉन्स छान मिळतो आहे मालिकेला. त्यासाठी काय म्हणजे किती ग्रेटफुल आपण म्हणजे ग्रेटफुल असावं असं वाटतं. कारण का प्रत्येक प्रोमो पडला की प्रत्येक कमेंट असतात आसावर आणि तुमचे फॅन पेजेसही. हो 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 सो खूप ग्रेटफुल वाटतं, कारण आपण जे काम करतो आहे आणि ते सातत्याने आपण तसंच करत राहतो, पण ते ना प्रेक्षकांकडूनच आपल्याला कळतं की ते होतं आहे की नाही बरोबर. तर ते सतत जेव्हा कमेंट्स येतात किंवा सतत जेव्हा रिस्पॉन्स येतात किंवा सतत जेव्हा फॅन पेजेस रील्स बनवतात आणि पोस्ट करतात, तेव्हा कळतं की कुठेतरी आपण केलेलं काम 1% का होईना पण पोहोचतंय लोकांपर्यंत. तर तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे की पोहोचतोय आम्ही, आणि असंच सगळ्यांकडे आम्ही सगळ्यांच्या घरात पोहोचत राहावं आणि सगळ्यांना आम्ही सगळेच जे एकूण एक कॅरेक्टर सगळ्यांना आवडावं असं मला खूप वाटतं. सो प्लस पॉईंट आहे आमचा की सगळ्यांना सगळेच आवडत आहेत. कोणी एक नाही आवडत आहे, एक सोडून असं काही नाही, सगळेच आवडतात. आणि सुभाष दादा म्हणजे सुहास दादा स्वतः स्वयंपाक बनवतो आणि सेटवर आणतो असं मला कळलं आहे. हो त्याची मटकीची उसळ आणली होती त्यांनी स्टार्टला, अप्रतिम. आणि तो माणूस खरंच सकाळी उठून बनवतो यावर विश्वासच नव्हता आधी माझा. आणि बनवतो म्हटलं ठीक आहे, हा ग्रीन फॉरेस्ट म्हण, ग्रीन फ्लॅग नाही फॉरेस्ट आहे, कारण ज्या माणसाला स्वयंपाक. आणि तुला माहिती आहे ना, ते म्हणतात की माणसाच्या हाताला जास्त चव असते, तर त्याच्या हाताला खरंच अप्रतिम चव आहे आणि खूप कमाल. एकदा कारलं आणलं होतं, तर मला बेसिकली भरलेलं कारलं नाही आवडत, मी कारल्याची भाजी ना तळसवलेली खाते, पण त्यांनी भरलेलं कारलं आणलं होतं आणि मी लिटरली ते आवडीने खाल्लं, कारण त्याचा ना मसाला वेगळा होता, त्याने बनवण्याची पद्धत वेगळी होती. तर तो अप्रतिम जेवण बनवतो. मला असं वाटतं हा सेगमेंट तू त्याच्याबरोबर पण कर. हां म्हणजे आय थिंक सो त्याच्यासाठी एवढे नारळ नाही फोडावे लागणार आपल्याला. पण ह्या सेटवर मला असं वाटतं सगळेच क्रायटेरियाज दिला होता की स्वयंपाक येतोय तर तुम्ही या मालिकेत काम करू शकता असं. पण नाही यार, की खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि जुई परब्स आहोत ना आम्ही, तर आलाच पाहिजे सगळ्यांना. आणि हे टू बी परब्स आहेत खानोलकर, ते पण शिकतील, आय होप शिकतील. ते पुढे आडनाव लावणार आहेत खानोलकर परब.